नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. आजपासून म्हणजेच या नवीन वर्षापासून आपण आपल्या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये थोडा बदल करतोय आणि व्हिडिओ लहान व्हावा म्हणून केवळ एकाच सेगमेंटचा एका व्हिडिओमध्ये समावेश करतोय. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत आणि जर तुमची मागणी असेल तर स्टॉकसाठी आणि कमॉडिटीसाठी छोटे छोटे वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. तुर्ताला आपण फक्त इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग चार्टवर दिसतंय. गॅप डाऊन ओपनिंग नंतर काय झालं, पुन्हा वर गेलं, खाली आलं आणि आपल्याला एक डोजी प्रकारची कॅन्डल बघायला मिळाली. म्हणजे निफ्टीमध्ये काल पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल ज्या पद्धतीनं झाली होती आणि ज्यानंतर मी एक मंदीचा ट्रेड म्हणजे पुट बाय करण्याचा ट्रेड खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, तशाच प्रकारची कॅन्डल फक्त 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आज आपल्याला बघायला मिळाली. आणि काल जे झालं तेच आज झालं. सुरुवातीला थोडंसं सेलिंग आलं आणि त्यानंतर एक आपल्याला रिव्हर्सल बघायला आलं. काल जसं झालं होतं, सुरुवातीला थोडं सेलिंग आलं आणि मग स्टेप बाय स्टेप आपल्याला रिव्हर्सल आणि तेजी बघायला मिळाली. आज सुद्धा त्याच पद्धतीनं मुवमेंट झाली. सुरुवातीला थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि नंतर स्टेप बाय स्टेप आपल्याला तेजी होताना बघायला मिळाली. तर अशा प्रकारची तेजी आपल्याला बघायला मिळते. 30 आणि 31 तारखेला असणाऱ्या अमावस्येनंतर सध्या आपल्याला व्होलॅटिलिटी नंतर कदाचित दिशा बदलताना दिसतेय. आता ही दिशा अशीच राहते का आणि अशीच जानेवारीमध्ये सुरुवातीच्या काळात तेजी होते का हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. मात्र आता आपण उद्याचा विचार जर करायचा झाला तर त्याच्यासाठी आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ऑलरेडी काढलेले आहेत. तर उद्यासाठी आपल्याला जर विचार करायचा झाला तर 23,825 ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची लेवल आहे. 23,825 ला फार महत्त्व आहे का ते तुमच्या उद्या लक्षात येईल. ही जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला आणखीन तेजी होताना बघायला मिळेल आणि अगदी 24,000 पर्यंत वाटचाल निफ्टीची होऊ शकेल. मात्र ही जर ब्रेक नाही झाली तर थोडंसं साईडवेज किंवा थोडंसं आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. आता इथे मी जर तुम्हाला बघितलं तर 23,725 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दाखवली आहे. जर समजा उद्या फ्लॅट ओपन झालं, 23,750 च्या आसपास, 742, 43 च्या आसपास क्लोजिंग झालंय. जर तिथे ओपन झालं आणि 23,725 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, म्हणजे ही खालच्या दिशेनं अशी ब्रेकआउट झाली, तर काय होऊ शकतं, ही जी आपण ट्रेंड लाईन काढली आहे ती ट्रेंड लाईन सुद्धा ब्रेकआउट होईल आणि आपल्याला खालची इम्पॉर्टंट लेवल सुद्धा ब्रेकआउट होईल. अशा वेळेला खाली जात असताना 23,675, 23,625, 23,575 ह्या इम्पॉर्टंट लेवल किंवा ही टार्गेट लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र जर फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि 23,825 ही अतिशय हाय अशी मोठी रेजिस्टन्स लेवल असणारी जी लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर मात्र आपल्याला थोडंसं आणखीन तेजी होताना बघायला मिळू शकतं. 23,875, 23,925, 23,975, अगदी कदाचित 24,000 ला टच करायला सुद्धा निफ्टीची किंमत जाताना बघायला मिळू शकते. तर उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्या आपल्याला एक मोठी मुवमेंट सुद्धा बघायला मिळू शकते. तर कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतं ह्याच्यावर अवलंबून आहे आणि उद्या आपण एक स्पेशल लाईव्ह सेशन सुद्धा करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा लाईव्ह सुरुवातीच्या काळात सकाळच्या वेळेत 1 तास 1.5 तास आपण लाईव्ह मार्केटमध्ये चेक करणार आहोत की कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. तर हे झालं निफ्टीमध्ये प्राइस ऍक्शन नुसार आपल्याला काय आणि चार्ट पॅटर्न नुसार काय दिसतंय. इथे बघितलं तर ही मी ट्रेंड लाईन काढलेली आहे. ही ट्रेंड लाईन जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत किंमत वर जाण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला ही ब्रेकडाऊन होईल त्यावेळेला आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. तर हे झालं निफ्टीचं
प्राइस ॲक्शन आणि चार्ट पॅटर्न नुसार विश्लेषण. आता आपण थोडंसं डेटा ॲनालिसिस करूया. इथे मी काय केलंय, निफ्टीचा जो चार्ट आहे तो डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय आणि ओपन इंटरेस्टचा डेटा इथे लावलेला आहे. ओपन इंटरेस्टचं प्रोफाईल तुम्हाला इथे दिसतंय. आता आपण रेजिस्टन्स कुठे कुठे आहे बघूया. 23,743च्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे. हायेस्ट तुम्हाला दिसतंय ते 24,300ला दिसतंय, 24,200ला दिसतंय, 24,100ला, 24,000 म्हणजे 24,000च्या वर आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय, बरोबर. आणि जर तसं बघायला गेलं तर 23,800ला आपल्याला सध्या सगळ्यात जवळचा पण जास्त रेजिस्टन्स दिसतोय. आणि म्हणूनच मी असं म्हणतोय की 23,800 किंवा 825च्या वर आपल्याला जर ही किंमत टिकली तर काय होऊ शकतं, तर आपल्याला आणखीन थोडंसं तेजी होताना बघायला मिळू शकते. कारण 23,825च्या वर, आता मी ती इम्पॉर्टंट लेवल काय आहे ते सांगितलं. ह्याचं कारण तुमच्या लक्षात येईल की मागचे अनेक दिवस 23,800च्या वर आपल्याला फार वेळ टिकलेलं नाही. जायचा प्रयत्न अनेक दिवस झालाय. तुम्ही जर बघितलं ही मोठं सेलिंग जेव्हा झालं होतं त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 दिवस, 7 ट्रेडिंग डेज म्हणजे जवळजवळ 2 आठवडे 23,800च्या वर टिकलेलं नाही. आणि म्हणून ती एक मोठी रेजिस्टन्स लेवल आहे असं आपल्याला लक्षात येते. जर ती आता ब्रेक झाली तर मात्र 24,000च्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते. ज्यांनी ज्यांनी इथे कॉल रायटिंग करून ठेवलेलं आहे ह्या सगळ्यांना शॉर्ट कव्हरिंग करायला लागेल आणि किंमत आपल्याला वर जाताना दिसू शकते. आता हे झालं रेजिस्टन्स विषयी. 23,800ची लेवल तोडली, 23,825च्या वर टिकायला लागलं तर आपल्याला ह्या सर्व लेवल अगदी 24,000च्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतात. खाली सपोर्ट कुठे आहे, हायेस्ट सपोर्ट दिसतोय 23,000ला, पण हा खूप लांब आहे. जसा इथे हा 24,300 वगैरे लांब आहे तसाच हा सुद्धा खूप लांब आहे. जवळचा बघूया. जवळचा आहे 23,500ला, बरोबर. जर समजा काही कारणानं थोडंसं सेलिंग यायला लागलं तर पुन्हा एकदा 23,500च्या आसपास आपल्याला ही जी लेवल दिसते 23,500ची इथपर्यंत आपण पुन्हा एकदा येऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला आता कोणत्या दिशेनं मुवमेंट होतीये हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. खाली 23,500ला चांगला सपोर्ट आहे, 23,800ला वर चांगला रेजिस्टन्स आहे. कदाचित ह्या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. या रेंजचा ब्रेकआउट आला तर मात्र आपल्याला इथून वर जायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग आणि इथून खाली जायला लागलं तर लॉंग अनवाइंडिंग असे फिनोमिना आपल्याला बघायला मिळू शकतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आज काय झालं हे समजून घ्यायचं असेल ओपन इंटरेस्टच्या बाबतीत तर मी चेंज इन ओपन इंटरेस्ट हे ऑन करतो. तर तुमच्या लक्षात येईल, आज बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कट कळेल की ह्या साईडला आपल्याला बऱ्यापैकी शॉर्ट कव्हरिंग झालेली दिसतेय. अर्थात ही शॉर्ट कव्हरिंग जी आहे त्याबरोबर इथे 24,100ला आज शॉर्ट बिल्डअप झालाय, बरोबर. शॉर्ट बिल्डअप आज कमी झालाय कारण मागचे 2 दिवस वर जाते. लॉंग बिल्डअप जर बघितला तर तुम्हाला दिसेल की हा एवढा सगळा भाग लॉंग बिल्डअप तयार झालाय. त्या तुलनेत शॉर्ट बिल्डअप कुठे आहे, फक्त एवढ्या वरच्या भागामध्ये आजच्या दिवसात शॉर्ट बिल्डअप झाला. कारण सकाळची थोडंसं सेलिंग झाल्यानंतर कंटिन्यू वरच जात होतं. त्यामुळे लॉंग बिल्डअप खूप वर झालाय, शॉर्ट बिल्डअप खूप जास्त प्रमाणात झालाय. जर उद्या खाली यायला लागलं तर हे आज ज्यांनी ज्यांनी लॉंग बिल्डअप केलंय त्या सगळ्यांना लॉंग अनवाइंडिंग करायला लागू शकतं आणि आपल्याला किंमत वेगानं खाली येताना बघायला मिळू शकते. तर त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण, ज्यामध्ये आपण प्राइस ॲक्शन, चार्ट पॅटर्न आणि डेटा ॲनालिसिस सुद्धा केलं. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही आज 5 मिनिटाची कॅन्डल बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल ही मुद्दाम कॅन्डल आज बघा. काल निफ्टीमध्ये पहिल्या 5 मिनिटाची जशी कॅन्डल बनली होती तशीच्या तशी कॅन्डल आज बँक निफ्टीमध्ये पहिल्या 5 मिनिटाची बनली. आणि मी जसं पहिली 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली होती काल लगेच निफ्टीमध्ये मंदीचा ट्रेड करण्याचा निर्णय घेतला होता, तसं विश्लेषण केलं होतं. आज तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सेम परिस्थिती दिसेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 200 पॉईंटचा आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. 50,500च्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला जो अपेक्षितच होता आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स आला आणि त्यानंतर थोडंसं साईडवेज होत होत आपण 51,325च्या आसपास हाय बनवलाय. इथे काय झालेलं दिसतंय तुम्हाला, जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला थोडंसं साईडवेज आपल्याला झालेलं दिसतंय. म्हणजे इथे साईडवेज होऊन मागच्या 2 दिवसामध्ये आता थोडंसं वरच्या दिशेनं ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न
दिसतोय. पहिला ब्रेकआउट झाला होता, पुन्हा आपण या रेंजमध्ये आलेलो आहोत. आता ब्रेकआउट मिळतोय का उद्या हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता आपण काय करूया, उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल चार्ट, इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स बघायला सुरुवात करूया. तर मी थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला चार्टवर लेवल सगळ्या व्यवस्थित दिसू शकतील. आपण वरच्या बाजूला काय केलं, 51,325 ही इम्पॉर्टंट लेवल केली आहे. खालच्या बाजूला 51,000 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. दोघांमध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे 51,161 162च्या आसपास सेंटर लाईन घेतली आहे. उद्या जर फ्लॅट ओपन झालं, ह्या एरियामध्ये खालच्या भागामध्ये सेंट्रल लाईनच्या खाली ओपन झालं आणि खाली जायला लागलं, 51,000 जर तुटलं तर थोडंसं काय होऊ शकतं, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना 50,900, 50,800, 50,700 या 3 लेवल बघायला मिळू शकतात. खाली ओपन झालं, वर जायला लागलं तर साईडवेज होऊ शकतं. कारण इथून वर गेलं की इथे रेजिस्टन्स घेणार, खाली येणार, खाली आल्यावर सपोर्ट घेणार, असं होऊन आपल्याला इथे साईडवेज मुवमेंट होताना दिसू शकते. जर गॅपअप ओपन झालं आणि वर टिकलं, 51,325च्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, वर जायला लागल्यावर 51,425, 51,525 आणि 51,625 अशा 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. हळूहळू आपल्याला ट्रेंड चेंज होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र हा आठवडा आणि पुढचा थोडासा आपल्याला म्हणजे अजून पुढचे एक 4-5 दिवस थोडं महत्त्वाचे असणार आहेत. ह्याच्यामध्ये ही जर तेजी कंटिन्यू राहिली तर आपल्याला दरवर्षी जसं होतं जानेवारी 15 तारीखपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये मग तेजी बघायला मिळते, तशा प्रकारची तेजी मग आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं? काही शंका असतील, प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.